राज्य शासन असेल, केंद्र शासन असेल, कशा पद्धतीने निवडणूक आयोग असेल, आज कशा पद्धतीने त्या ठिकाणी काम करतोय आणि आज ज्या संविधानाच्या मुळे आज हा देश चाललेला आहे, हे संविधान नष्ट करण्याचं काम या माध्यमातून होतंय. म्हणून आज या उद्या होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाला 75 वर्ष पूर्ण होऊन झाली आणि या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला या ठिकाणी आपण दिंडी काढतोय. त्यामध्ये भारत माता आणि संविधानाची पूजा करून या ठिकाणी आपण सुरुवात केलेली आहे. ईव्हीएमला विरोध दर्शवला होता, बॅलेट पेपर यावा असं देखील मागणी केली होती. मला वाटतं या ठिकाणी कुठेही न्याय मिळत नाहीये. ज्या संविधानाच्यामुळे सर्वसामान्यांना न्याय मिळाला होता, आज तुम्ही बघितलं असेल सर्वोच्च न्यायालय असेल, हायकोर्ट असेल किंवा इथे असेल किंवा इलेक्शन कमिशनर असेल, कशा पद्धतीने या ठिकाणी काम करतो. ईव्हीएम मशीन असतील, ज्या पद्धतीने संपूर्ण जगामध्ये ईव्हीएमची हे रद्द केलेली असताना सुद्धा आपल्या या देशामध्ये एवढ्या लोकांचा विरोध असताना ईव्हीएम मशीन या ठिकाणी पक्षपातीपणा आणि हे अन्याय केला जातोय. यासाठी आज आवाज उठवण्यासाठी आज आम्ही जालना दौऱ्यावरती आहेत. भाषण झालं त्यांचं, तेव्हा त्यांनी म्हटलेलं आहे की घरात बसून निवडणुका जिंकायला येत नाही. बाळासाहेबांचं धनुष्यबाण खेळण्याची ताकद जी आहे ती एकनाथ शिंदेमध्ये आहे. मला असं वाटतं ती ताकद तुम्ही कशामुळे निर्माण केलेली आहे ते आम्हाला माहिती आहे. सर्व पैशाच्या आणि सत्तेच्या जोरावरती या ठिकाणी खरेदी विक्री हा एवढाच बाजार त्यांचा चालू आहे आणि सर्वसामान्यांना आज जे काय अन्याय अत्याचार केले जात आहेत आणि कशा पद्धतीने निवडणुका या ठिकाणी जिंकलेल्या आहेत ते मला वाटतं सर्वसामान्य जनतेला माहिती आहे. तर संतोष देशमुखचे कुटुंबी आज मुंबईत मोर्चा काढला होता. काय वाटतं खऱ्या अर्थाने परभणी प्रकरण असेल, बीड प्रकरण असेल, अजून ज्यामध्ये शिक्षा पाहिजे मोका लागलेला आहे, संपत्ती जप्त करायला सुरू झालेलं आहे, कसं वाटतं या सगळं? मला असं वाटतं संपूर्ण देशामध्ये आज तुम्ही बघितलं असेल गुन्हेगारी एवढे वाढलेले आहे. जे काही गुन्हेगार आहेत मोकाट सुटलेले आहेत, दिवसाढवळ्या त्या ठिकाणी खून होत आहेत आणि अत्याचार होत आहेत. आज तुम्ही बघितलं असेल महिलांवरती अत्याचार चालू आहेत, सर्वसामान्यांवरती अत्याचार चालू आहे. फक्त या निवडणुका स्वतःच्या फायद्यासाठी जिंकायचे, स्वतःची खुर्ची टिकवण्यासाठी आणि ह्या जनतेच्या तोंडाला पाडा पुसण्याचं काम या माध्यमातून ते लोक करतायत, सत्तेचा गैरवापर करतायत. आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी सर्वांनी मागणी केलेली आहे की ईव्हीएम मशीन असेल या ठिकाणी बॅन करून त्या ठिकाणी बॅलेट पेपरवरती मतदान घ्यावं आणि जे संविधान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे त्या भारत मातेचं आपण पूजन करतो. ते भारत मातेच्या आज बघितलं असेल आज सर्वसामान्य नागरिकांना या ठिकाणी न्याय मिळत नाहीये. ते कुठल्याही माध्यमातून असेल, केंद्र असेल, राज्य सरकार असेल आणि कशा पद्धतीने गैरवापर चालू आहे मला वाटतं जनता बघते. सर 30 लाख महिला लाडक्या बहिणी अपात्रचा आकडा समोर आला तर 12 लाख शेतकरी योजनेपासून लांब आहेत. त्याबद्दल सरकार मला वाटतं सर्वसामान्य माणूस असेल, शेतकरी असेल, आज लाडक्या बहिणींना इलेक्शनच्या अगोदर लाडक्या बहिणी आठवल्या, त्यांना जी काही दिलेली आश्वासनं आहेत मग त्यावेळेस तुम्ही दिली, मग आता का तुम्ही असं हे करताय? त्यामुळे या सर्व गोष्टी फक्त इलेक्शनचा जुमला म्हणून त्या ठिकाणी बघितलं जात आहे आणि लोकांना फसवण्याचं काम. आता इलेक्शन झालेलं आहे त्यामुळे आता सर्व त्यांच्या या क्लुप्त्या त्या ठिकाणी ते वापरत आहेत आणि जनतेला फसवण्याचं काम करत आहेत. सर रेट वाढले, एसटीचे दरात वाढलेले, घोटाळा झाला म्हणतात. ती काय प्रकारे पहिला बहिणींना अर्ध तिकीट केलं, त्याच्यानंतर आता परत दर वाढवले. जरी आता महाराष्ट्र सरकार मला वाटतं ह्या मुख्यमंत्र्यांनी एक चांगला घोटाळा या ठिकाणी 2000 कोटीचा घोटाळा ह्या परिवहन जे आहे त्या ठिकाणी तो घोटाळा त्यांनी काढला होता आणि त्यामध्ये आज तुम्ही बघितलं असेल आजच या ठिकाणी उद्या प्रजासत्ताक दिन आहे आणि या प्रजासत्ताक दिन साजरा करतोय त्याच्या पूर्वसंध्येला या ठिकाणी भाडेवाढ 14% या ठिकाणी केलेली आहे आणि तुम्ही बघितलं असेल परत नव्या गाड्या घेण्याचा घाट चालू आहे. आज तुम्ही बघितलं असेल जर परिवहन जर 90 कोटी महिन्याला या ठिकाणी जर तोटा असेल
तर तुम्ही हे नवीन हे कशाला करताय? तुम्ही भाड्याने गाडी घ्या किंवा जे काही मुंबई महानगरपालिका असेल किंवा ठाण्याची महानगरपालिका असेल, परिवहनची जी काय हे करतायत, तुमच्याकडे जर पैसा नसेल तर कर्ज काढून आधीच कर्जामध्ये जी डुबलेली आहे, स्वतःच त्या परिवहन खात्याचे मंत्री सांगतात की महिन्याला आम्ही 90 कोटी रुपये त्या ठिकाणी लॉस आहे. आणि असं असताना हे नवीन नवीन प्रपोजल या ठिकाणी आणले जातात. मला वाटतं याला असे कित्येक भ्रष्टाचाराची प्रकरणं आहेत की जे या येणाऱ्या काळामध्ये निघणार आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.